रोजंदारी कर्मचारी सेवेत समावण्याबाबत आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषण 28 तारखेपासून चालू करू. विषय काय आहे नेमकं काय झालं? नगरपालिकेतील बालवाडी शिक्षिका रोजंदारी कर्मचारी यांना सेवेत सामावून घेण्याबाबत गेल्या 3 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. तरी पण कुठल्याही प्रकारचं न्याय या महिलांना मिळाला नाही. शासनाने माहिती दिली होती की हे रोजंदारी आहे, तर शासनाला चुकीची माहिती दिली की आज बालवाडी शिक्षिका पदनाम आकृतीबंधामध्ये असतानासुद्धा स्थायी स्वरूपात नाही अशी शासनाला माहिती कळवण्यात आली. आज 28 बालवाडी सेविका अस्थायी रूपात असतानासुद्धा त्यांना स्थायी रूपात करून घेऊन त्यांना सेवेमध्ये रुजू करण्यात आले. मग ह्या पण अस्थायीमध्ये असताना ह्यांना का नाही? किती महिला आहेत? ही खोटी माहिती कुणी कळवली शासनाला? नगरपालिकेच्या अस्थायी विभागातून खोटी माहिती शासनाला पुरवली गेली. तुम्ही गेल्या 3-4 वर्षापासून याचा पाठपुरावा करतायत. प्रतिसाद कसा आहे शासनाचा? प्रतिसाद आमच्या बाजूने आहे. फक्त आता आमचं फक्त मागणी जी आहे रास्त मागणी आहे आणि आमचं सचिवांकडे आमची टेबलला फाईल आहे. तर या संदर्भात ह्या तुमच्या माध्यमातून आम्हाला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना सांगायचे आहे की ह्या पण सगळ्या लाडक्या बहिणीच आहेत. या लाडक्या बहिणींना त्यांनी न्याय देणार का? आमची मागणी चुकीची नाही, रास्त मागणी आहे. मागणी मान्य नाही झालं तर आमरण उपोषण करणं 28 तारखेपासून.